शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप हे देखील आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांचाही भाजप प्रवेश होत आहे। त्यांना अचानक भाजपमध्ये का जात आहे? अचानक नाही, ठरून चाललो असं काही म्हणजे नाही की मी मध्यंतरीच्या काळामध्ये पण निर्णय घेतला होता, कारण शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी नाही, किंमत नाही। त्यामुळे आपल्याला लोकांची जे उपकार आहे आपल्यावर 30 वर्ष ज्या लोकांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलं त्यांची अजूनही कामं आहेत, ती घरी येतात, मग कुठं जायचं? आणि सत्तेमध्ये असताना लोकांची कामे होऊ शकतात आणि त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला मला। तुम्ही बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक होतात, मात्र मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये गेला, निवडणूक आली पुन्हा ठाकरे गटामध्ये आला, आता पुन्हा भाजपमध्ये जात आहे। हो, मागच्या वेळेस मी समाजाच्या कामासाठीच गेलो होतो, परंतु समाजाचं एकही काम शिंदे साहेबांकडून न झाल्यामुळे मी नाराज झालो होतो आणि मग मी परत आलो होतो। आता मी फडणवीस साहेबांना भेटलो, मी त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकसभा विधानसभा काही मागितलेलं नाही आहे। मला माझ्या मतदारांची सेवा करायची, त्यांची कामं झाली पाहिजे। मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाची कामं झाली पाहिजे। ते म्हटले की कुठल्याही प्रकारची कामं असतील तर आम्ही निश्चित प्रायोरिटी देऊ, तुम्ही समाजासाठी येत आहेत, तुमचं स्वागत आहे। अशी कुठली कामं आहे नाना जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ती झाली नाही आणि तुम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ती होती? नाही, काय झालं की त्यावेळेचा पिरियड हा शॉर्ट पडला होता। शिंदे साहेबांनी सुद्धा माझ्या सगळ्या कामांवर आदेश केले होते, परंतु निवडणुकीचा पिरियड असल्यामुळे, आचारसंहिता असल्यामुळे त्यावेळेस ती कामं होऊ शकली नाही आणि त्यामुळे मग मी माघारी परतलो होतो। आणि आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेलो आहे, त्यांच्याकडून आश्वासन घेतलेलं आहे आणि त्यामुळे मी चाललेलो आहे। इथे उद्धव ठाकरे म्हणा, संजय राऊत, कोणाशी काही चर्चा झाली तुमची पक्ष सोडण्याच्या आधी? कोणी काही बोलत नाही, काही नाही, फोनही घेत नाही, रिस्पॉन्स देत नाही, त्याच्यामुळे मग तिची किंमत नाही, तिथे थांबण्यात काही मजा नाही। बरोबर, म्हणजे असं काय घडलं ना की किंमत नाही तुम्ही म्हणतायत, आताही तुम्ही म्हटलात की विचारलं जात नाही, काय नेमकं होतं? मी तेच सांगतो की मी त्यांना सांगितलं की मला काहीतरी जबाबदारी द्या, मी आलोय आता तर मला जबाबदारी द्या, मी काम करतो, माझ्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे अजून। परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिली नाही। 4-5 वेळा मी त्यांना मोबाईलवर मेसेज टाकले उद्धव साहेबांना, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न दिल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला। तुमची कन्या पण आता तुमच्यासोबत प्रवेश करते? माझ्याबरोबरच आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, काय तुमची गणित आहेत नेमकी? आता उद्यापासून पॉलिसी बदलेल, मग त्यावेळेस काय गणित असतील, जे काही समोर येईल त्याला तोंड देण्याची आहे ताकद आमची। काय पद आपण मागितलेलं आहे किंवा अपेक्षा ठेवून आहात? नाही, मला पदाची आता अपेक्षा नाही, सगळी पदं माझी भोगून झालेली आहेत। मला आता जी का लोक माझ्यावर विसंबून आहेत, जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समाज आहेत, त्यांना जी काही कामं अपेक्षित आहे त्यांच्या कामासाठी मला जाणं गरजेचं। आपले पुत्र माजी आमदार आहेत, ते देखील येणार होते, ते आले नाहीत, काय नेमकं? नाही, तर त्याच्याबद्दल मला माहीत नाही, त्याला मी साहित्य दिलेलं आहे, कारण त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। हे आहेत बबनराव घोलप, माजी मंत्री आहेत। नुकताच त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पुन्हा एकदा ते ठाकरे गटामध्ये आले आणि आता परत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आपण प्रवेश करत असले ते सांगत असले तरी ही राजकीय ॲडजस्टमेंट आहे हे मात्र लपून राहिलेलं नाहीये। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।